आज बाबा नव्हते तर आम्ही पप्पांसोबत लगेचच ट्रॅकवर फिरायला गेलो. लॉंग रूट फिरून येतात ते दोघं मस्त. ट्रॅकवर फिरून आल्यानंतर मग मी त्याला झोपायला लावलं, पण अर्धा तास झोका देऊनही साहेबांची मनस्थिती बघा. त्याला अजिबात झोपायचं नव्हतं. मस्त झोक्यात खेळणं चालू होतं. छाने का चाललंय ग तुझं? का चाललंय ग? नको खेळ करतो तू. का बरं भोपली नाही? मम्माची भांडे होऊन गेले तरी तू भोपली होईल. नको छी छी, आता तोंडात नाही घालत. सकाळी नाश्त्याला मग मुगाच्या डाळीची खिचडी, मला जरा बरं नव्हतं म्हणून खिचडी केली आणि हिमराजन त्यांना डोसे खायची इच्छा झाली होती, मग डोसे बनवले होते. सो नाश्ता झाल्यानंतर अभिरलाही मग डाळिंब खाऊ घेतलं. खूप आज पहिल्यांदाच त्याने डाळिंब खाल्लं, त्याला खूप आवडलंही ते. छानपैकी त्याने डाळिंब संपवलं आणि डाळिंब खाल्ल्यानंतर मग भाऊचं खेळणं सुरू झालं. सो मॅटवर त्याला खेळायला खूप आवडतं आता. सध्या तो मॅटवरच छान रमून जातो. ते प्रत्येक फ्रूट त्याला हवं असतं. केवढा आंबा झाला तो. काय बेटा ती चेरी ना ती. दुपारी मस्त गोळ्यावाला आलं होतं तर मी मस्त गोळा खाल्ला. खूप दिवसांनंतर गोळा खाल्ला आणि लहानपणची आठवणच झाली गोळा खाल्ला तर. आणि हे बघा आमचे खेळणं बघा कसं चाललंय. फायनली एवढं खेळून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी असे झोपलो. सो थँक्स फॉर वॉचिंग. टाटा, बाय बाय.